झाडीपट्टी फॅन्स या चॅनलवरील संपूर्ण नाटक बघण्याकरिता आपल्या मोबाईलमधील यूट्यूब ॲपवर जाऊन सर्चमध्ये टाईप करा झाडीपट्टी फॅन्स आणि सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात वर जो आयकॉन दिसेल त्या आयकॉनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि संपूर्ण नाटक बघण्याकरिता या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊन संपूर्ण नाटक आणि येथील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तुम्हाला कुठलेही नाटक बघायची असेल तर त्या नाटकच्या नावावर क्लिक करा। तुमच्या भावना जाळून टाका वेदना सांगा जन हो सांगा हा दोष कुणाचा सांगा जन हो सांगा हा दोष कुणाचा अपंग तुमच्या भावना जाळून टाका वेदना अपंग तुमच्या भावना जाळून टाका तुमच्या भावना जाळून टाका वेदना अपंग तुमच्या भावना जाळून टाका वेदना अपंग तुमच्या
नेहमीप्रमाणे कॉलेज करून शेताकडे असताना अचानक एक गाडी माझ्या अंगावर आली. रुपाबाई, थांब तुम्ही लवकर. हो मी जाते वाड्यावर. निशा निशा माझ्याकडे लक्ष ठेव. मी वाड्यावरती जाऊन सांगून येते. खरं झालं मी तुमच्यामुळेच वाचलं. अरे बापरे, तुमच्या डोक्यातून तर रक्त निघून राहिलो. थांबा. आता कसं वाटतं? बरं वाटतंय. बरं लहान मला हो हे कसं काय घडलं हो? त्याचं काय झालं? सावकाश. मी नेहमीप्रमाणे कॉलेज करून शेताकडे असताना अचानक एक गाडी माझ्या अंगावर आली आणि अरे बापरे. तुला काय झालं? ऍक्सिडेंट तर माझा झालाय ना. नाही नाही मला काय होणार म्हणजे एवढा जोरात ऍक्सिडेंट झाला म्हणायचा. होय, थोडक्यात बसवलं. नाहीतर आज काय झालं असतं ते देवालाच ठाऊक. हो लहान मला असं अभद्र काही बोलू नका बरं तुम्ही. बरं आता बरं वाटतंय ना तुम्हाला? बरं वाटतंय. पण मला आधी एक सांग, तुझ्या बाबांची तब्येत कशी काय म्हणते? बाबा हो पप्पाचं सांगू तुम्हाला. बाबांची तब्येत तर दिवसेंदिवस खालावतच चालली आहे. काय करावं काय नाही काही सुचत नाही बघ. काय सांगतेस तरी काय? म्हणजे दिवसेंदिवस बाबांची तब्येत खराब चालली. हो मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही बाबांना ताबडतोब दवाखान्यात घेऊन जा, नाही तर पुन्हा जास्त व्हायची तब्येत. हो, आम्ही सुद्धा तोच विचार करत होतो. आणि एक दोन दिवसात दादा घेऊन पण जाणार होता दवाखान्यात. अच्छा अच्छा. मी काय म्हणते काय? आमची काळजी करण्यापेक्षा स्वतःची काळजी करा तुम्ही खरंच. अगं मला काही होणार नाही. ज्या माणसानं आमच्या शेतीमध्ये स्वतःला हक्क झोपून दिलं, त्याच्या घामाच्या एक एक थेंबामुळे या ठिकाणी सोनं उगवतं आणि त्यांच्या कष्टाची कमी झाली कदर करू नये. हो तसं नाही, हे तर कर्तव्यच आहे ना. पण मला खात्री आहे की बाबा नक्की बरे होते. मी म्हणते आमची काळजी सोडा होतो. ही जखम झाली आहे ना त्याची काळजी जास्त करत होतो. अगं निशा, ह्या शरीराला झालेल्या जखमांपेक्षा मनाला, हृदयाला झालेल्या जखमा या अधिक खोल असतात. म्हणजे मी नाही समजली हो. बरं झालं रे बाबा, हिला यातलं काही कळलं नाही. ओ लहान मला तिकडे का पुढे पुढता मी इकडे म्हटलं. अगं पण मी कुठं आहे बघतोय, समोरच रूम आहे मी. लहान मला तात्या आणि बाकीचे लोक अजूनपर्यंत येण्यास ते सगळे लोक येईपर्यंत आपण तिकडे त्या झाडाखाली बसायचं का? हो चालेल चालेल. चला. अगं ऐक. अरे ये देवा, हे बघ तुमच्या पायाला पण लागलेलं म्हणून म्हणते चालतानी बरोबर मान सांभाळून चालावं माणसाने, म्हणजे असं ऍक्सिडेंट होत नाही. बरोबर ना? चला सावकाश या. अंजिरा, अगं हे अंजिरा. हो आले. काय होतं हो कशा पाहिजे आवाज? हा आपला जागू कुठे गेला? हो बाहेर भाजी आणायला गेलाय. अहो येईल ना इतकं. काय येईल म्हणतेस ग अंजिरा? हा आपला जाग्या आमच्यापेक्षा चांगला 10 गावचा मालगुजार आहे बघ. अगं बाहेर करीत असेल आपली ती वकिली, दुसरं काय करणार म्हणा. हो पण मी काय म्हणतो, तोपर्यंत जा. पण काही काम होतंय का? हो यावं म्हटलं, नित्य नियमाप्रमाणे आपल्या शेताकडून फेरफटका मारून परत जा. तू झकास पैकी गरमागरम कडक चहा. बरं. कसं होईल रे देवा यावर्षी? बरोबर शेतात पाणी नाही, पाऊस नाही आणि आजकाल हा निसर्ग सुद्धा आम्हा शेतकऱ्यांवर कोपल्यासारखा दिसतो. काय होईल आम्हा या शेतकरी बांधवांचं हे त्याला ठाऊक. म्हणायचंय जवान जय किसान, आता कसले आले जवान आणि कसले आले किसान. हे माझंच बघा ना, हे माझ्या घरचे, हे
जवान यांना स्वतःच्या घराची अजिबात फिकीर नाही. सकाळ दुपार सायंकाळ 3 वेळा फक्त खाणं आणि बाप कमाईवर अय्याशी भोगणं आणि सकाळी 10 वाजेपर्यंत झोपणं. अरे काढा ना बाबा, काढा, झोपा काढा. माझं काय, मी तर आज आहे आणि उद्या नाही. आणि मी म्हणते एवढा संतपणा झाला तरी काय? अहो तुमची पूर्ण तब्येत बिघडेल. आता तब्येत आणि माझी, अगं तब्येत तर या पोरांपायी केव्हाची बिघडायला लागली का माझी? अहो कशाने हे गळ डोक्यावर घेताय? पोरं तर आपले लहान राहिले तर. तोंड मारते आणि म्हैस हे घ्या भाजी आणली. काय इतकं उशीर का लावला सा? अरे कथाड्या घरी बसला असेल दुकानदाराबरोबर, दुसरं काय करणार? अहो नाही मला, अहो मी कथाना बिचारे नाही करत होतो. अहो आज एकीने एका दुकानदाराचा आणि सरदाराचा झगडा सुरू होता. हा, आणि हा तो झगडा सोडवायला नक्की तिथे गेला असणार. अरे नाही तर तू आपली लीडरकी करायला गेलास. अहो नाही मला, अहो गावात झगडा सुरू असला ना मी सांगतो, ए भाऊ याने तुला 2 जास्त मारला ना, द्यायला खेचून. त्या झगड्याने किती एक गंमतच झाली बघा. काय गंमत? हो, कसली गंमत? हा माझी बाई एका सरदारजीला 2 लाखाचा लॉटरीचं तिकीट लागला. 2 लाखाचं? 2 लाखाचा लॉटरीचं तिकीट लागला. मग सरदारजी आपली लागलेली रक्कम घ्यायला त्या दुकानदाराच्या दुकानात आला. आणि मग सरदारजीने त्या दुकानदाराने सुद्धा त्याला सरकारी नियमाप्रमाणे 35% रक्कम काढून सरदारीच्या हातात ठेवली. पण सरदारजी मानायलाच तयार नाही. सरदारजी म्हणाला, ओय छब्बे, ओ मुझे रब ने दिए हुए मेरे पूरे पैसे दे दे. अरे मालक, दुकानदाराने त्याला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला. सरदारजी त्या डोकं आधीच गरम होत होता, तो मानायलाच तयार नाही. त्याला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला. सरते शेवटी त्या सरदारजीने लागलेली रक्कम त्या दुकानदाराला फेकून मारली आणि लागलेले त्या 10 रुपये तिकिटाचे 10 रुपये घेऊन छापीदार फिटे म्हणून निघून गेला. वा रे जाग्या वा. नाही एवढी साधी अक्कल नाही त्या सरदारजीला. आता मला तुम्ही मला एक सांगा ना, अक्कल बडी की म्हैस बडी? झालाय का अक्कल बडी? आता तुझी गंमत झाली पुरे. आता तू माझ्याबरोबर शेताकडे चल. हो मला आता तात्या, आज मला 20,000 रुपये पाहिजे. 1000 रुपये? हो तात्या. आणि ते कशासाठी? नाही म्हटलं जरा मित्रांबरोबर वेरूळची लेणी पाहून येतो. वेलूरची लेणी बघायला 20,000 रुपये कुठून आणायचे? हो ना तात्या. अरे गेल्या 3-4 वर्षापासून आपल्या शेतीनं आपल्याकडे पाठ फिरवली. कुठून आणायचं म्हणतो मी एवढे पैसे? बस तात्या, जेव्हा मला पैशाची गरज पडते तेव्हा तुम्ही मला ते शेती आणि तो घिसाट दाखवता. कुठे येतात पैसे? त्याच्या ट्युशनच्या फीसला पैसे, त्याच्या लायब्ररीला पैसे, त्याला पिकनिकला पैसे. बस जेव्हा पाहावं तेव्हा पैसे पैसे पैसे. या त्याचं चुकूनही प्रभाकरचं नाव घेऊ नको. का घेऊन येतात त्याला? बस त्याचं नाव घेतलं की तुमच्या डोक्यावर पहाड कोसळतो. नाही, तुझ्यासारखा काही फालतू कामात तो अजिबात पैसे उठीत नाही. आणि मला एक सांग रे, तू या 5 वर्षात एकदा तरी आपल्या शेतात पाऊल ठेवलायस का? शेतात पाय ठेवायला विद्या आसाराम सारखा शेत मजूर नाही. मी या वाड्याचा मालक आहे, मालक. वा मालक साहेब वा. अरे स्वतःला मालक म्हणाला तुला थोडीशी लाज वाटायला पाहिजे होती. आमचं चुकलं रे, तुला जन्म देऊन आमचं चुकलं. अरे मग कशाला जन्म दिला? जन्म देताच मारून टाकायला पाहिजे होतं आणि मग बसायला पाहिजे होतं या वाड्याच्या भिंतीत चाटत. समोरच बोलतोय. जेव्हा भाव तेव्हा त्या प्रभाकरच्याच नावाचा डंका. प्रभाकरचं पुन्हा नाव घेऊ नको. अरे का घेऊ नये? अरे
विषय घ्या. आणि हो आपल्या गावाचे तर देशपांडे मॅडम आहे ना, त्यांच्याकडे क्लासला त्याचा भूगोल मस्त काय अरे नेहमी बोलणाऱ्याचे तोंड बंद होतील ना. वा जाग्या वा. नाही चांगला सल्ला देतोस रे त्याला भूगोल बद्दल. अरे ज्या माणसानं शेताची एक साधी पार ओलांडली नाही तो का 12वी विषय घेऊन भूगोल विषय घेऊन 12वी पास होणार आहे रे. तर तुम्हाला सांगून ओलांडतील का ती बात? काय म्हणतो तुम्हाला सांगून ओलांडणार आहे का? अहो मला तेजू मालकाने किती पडीक जमिनीचे धुरे ओलांडले. हा आणि असे जमिनीचे धुरे ओलांडले तर पट्टा न मिळालाय असे जमिनीचे धुरे ओलांडले. खरं बोललो जास्ती वाद घडल्यापेक्षा देऊन टाका त्याला पैसे. आपलं काय 2 दिवसाचे पाहुणे आपण. छान छान. चढवा डोक्यावर चढवा. नाही तुमच्या लाडामुळेच तर डोक्यावर येऊन बसला आहे. पूर्वांचे लाड भोगावं लागतील. कर्माची फळं एक दिवस यांच्या पोरात पाहिजे. लालकीबाई हृदयरूपी प्रेमाच्या तेलात मनरूपी कांद्याची फोडणी जमलीच म्हणून समजा. अशा गैरगडबडी रुक्माबाई काय झालं एवढं थापा टाकायला? कसं सांगू तेच कळत नाही मला. अहो पण काय झालं? काय झालं रुक्माबाई एवढं घाबरायला? काय झालं आपल्या छोट्या मालका नेहमीप्रमाणे सगळ्याकडे येत असताना अहो छोट्या मालकाची एका स्वतः घालून धडक दिला. अरे आता तरी येतो का तू आमच्या बरोबर? मग तुला काय करायचं? हो चला. अरे तुला ही वेळ सापडली होती मरायला. साला सगळं गेमच चौपट करून टाकला. अरे मी तुमच्या इथे भावनेत गुरफटाला जन्म नाही घेतला. मला या वाड्यातून हवाय फक्त पैसा आणि फक्त पैसा. आणि तेही फक्त आयुष करायला. आणि तोच जर मला मिळाला नाही ना तर ना या घराची राख रांगोळी केली तर नावनं सांगणार त्याच्याबरोबर. बसा तुम्ही. बाबा मी पाणी घेऊन येतो. अरे आधी या पाठीवरचा ओझा खाली ठेव बेटा. होय बाबा पण दादा कुठे गेला? अरे बाबा तुझा दादा तुझ्या जवळच आहे. आत्ताच आलाच वाटते शाळेत तुला. होय दादा आता चालू बघ. बाबा पाणी. बाबा सांभाळून घ्या सांभाळून घ्या. अरे बाबा बरं श्या मला सांग तुझ्या गुरुजीने आज काय काय शिकवलं? काय शिकवले म्हणते दादा? आल्या पुढच्या तुझ्याकडून पुढची झोपा काढत होते मास्तर. गुरुजी झोपा काढत होते? होय दादा. कुणाची कुणाला परवा रे आज. कुणी शिकलं काय कुणी नाही शिकलं काय. पगार मिळतो म्हणून शाळेत जाणं तेवढंच महत्वाचं. शाळेमध्ये दुपारचं जेवण व 1 रुपया रोज मिळतो म्हणून मुलांनी शाळेत जायचं. पगार मिळतो म्हणून गुरुजींनी शाळेत जायचं. बस एवढंच गुरु शिष्याचं नातं. जाऊ दे बेटा शाळेत. तू शाळेतून थकून आलायस. जा हातपाय धुवून घे जेवण कर आणि नंतर अभ्यासाला. होय बाबा. दिगंबर इतका उशीर झाला तरी रुक्मी व निशाणे आले. खरंच किती कष्ट करता रे तुम्ही माझ्यासाठी. मला तुमचा अभिमान वाटतो रे. अभिमान वाटतो. ते तर आमचं कर्तव्यच आहे बाबा. बाबा
तुम्ही आपल्या छोट्याशा कुटुंबासाठी अहोरात्र राब राबून आम्हाला इथपर्यंत जगवलं. बाबा, तुम्ही कुठलीही पर्वा केली नाही आणि घराची एक भिंत कोसळली म्हणून आम्ही काय घर वाऱ्यावर सोडून द्या? हा पुरावा खरंच भाग्यवान आहे रे मी. एवढीच अपेक्षा करतो बेटा तुमच्याकडून. बरं दिगंबर, बेटा मला सांग, मी बाहेर आल्यावर डॉक्टरनी काय सांगितलं? काय नाही बाबा, काय नाही. तुमची तब्येत लवकरच बरी होईल असे म्हणाले डॉक्टर. बाबा, तुम्हाला फक्त किरकोळ आजार आहे. आणि मोठा आजार असताही तरी या घराला सांभाळायला तुम्ही आहातच. अरे सूर्य मावळला म्हणून दुसरा दिवस उजाडणार नाही असं कधी झालंय का बेटा? बाबा, तसे बोलू नका. तुम्हाला काहीही होणार नाही. अहो, आम्ही आहोत ना. रात्रंदिवस काबाड कष्ट करू, पण तुम्हाला काही होऊ देणार नाही आम्ही. बेटा दिगंबर केव्हा आलास तू दवाखान्यात? ठीक आहे ना सगळं? आई, आता चालू आम्ही. बाबांना किरकोळ आजार आहे, तब्येत लवकरच बरी होईल असे म्हणाले डॉक्टर. देवच पावला रे बाबा. अगं, मला काहीही झालेलं नाही. छोट्या मोठ्या बिमाऱ्या तर ह्या प्रत्येकालाच देवानं दिल्यात. आणि हो, यातून साधू संत तरी सुटले. आणि तुमच्या ह्या विशाल प्रेमामुळे माझी बिमारी अगदी कुठल्या कुठे पडून जाईल. बाबा, आता चालू ना आपण दवाखान्यातून. डॉक्टरनी काय सांगितलं माहित आहे? काय सांगितलं रे? जास्त बोलायचं नाही, जास्तीत जास्त आराम करायचा, जेवण भरपूर घ्यायचा, जास्त विचार करायचा नाही, बस एवढंच. म्हणून मी काय म्हणतो, आता आपली बडबड बंद करा आणि आतमध्ये आराम करा. चला त्या मला काहीही झालेलं नाही. चला म्हणतो ना. जा बाबा. आणि हो आई, स्वयंपाकाचं लवकर बघा. बाबांना औषध द्यायचं आहे. मी आता भाकरी टाकते. काय नाही सर, कधी आला शाळेत? आता झालं बा. हो का? मग मला सांग, तुझ्या गुरुजींनी काय शिकवलं आज? कोणत्या तंगड्या करून पुढचे झोपा काढत होते मास्तर. झोपा काढत होते? आणि तू काय करत होते तेव्हा? मी बघत होतो ना. का उठवलं काय नाही तू गुरुजींना? निशा, एवढं उशीर का केलं यायला? अरे दादा, काय सांगतो, आपले लहान मालक आहे ना, त्यांच्या शेताजवळच्या मोठ्या रस्त्यावर गाडीचा ऍक्सिडेंट झाला बघ. छोट्या मालकाचा ऍक्सिडेंट? हो. म्हणजे नेमकं काय झालं? अरे अरे, डोक्यातून खूप रक्त जात होतं त्यांच्या, पायाला पण लागलं. होय, बरं झालं घोड्यावर गेली ती. नाहीतर आमच्या घडीला छोट्या मालकाचं काय झालं असतं तुला सांगते बाबा. आई, आता बरे आहेत तर छोटे मालक? अगं, त्या वाड्यावर तोच तर एक देव माणूस आहे, ते त्याचं रक्षक. बरं आहे दीपू. डॉक्टरांनी काय सांगितलं? बरे आहेत ना बाबा? अरे सांग ना. आई, देवाने तर आपल्याकडे पाठच फिरवली ग. बाबा या घराचे काही दिवसाचे सोबती आहेत. आई, काही दिवसाचे. खरं सांगू आई, आमच्यावर आळस कोसळत चाललाय का? दादा, काय झालं बाबांना? बाबाला सांग ना, काय झालं बाबाला कॅन्सर झाला आहे ग. हे तर प्रत्येकाला इथे चुकवावे लागतात आई. माहित आहे, पण मी सुद्धा बघते आहे. अरे मी सुद्धा बघते आहे की माझ्या ह्या कपाळावरचा कुंकू तो कसा पुसतो ते. अरे आजपासून त्याचा आणि माझा युद्ध सुरू. अरे माझ्या कपाळावरचं कुंकू वाचवायला आजही माझ्या मनगटात ताकद आहे रे. आजही माझ्या मनगटात ताकद आहे. अगं, हे घर जरी विकलं तरी बाबाचा पूर्णपणे इलाज होऊ शकणार नाही. आई तुझ्यासोबत रोज काम करे, खूप पैसे कमवे, म्हणतो
शेती नाही, पण तेवढी रक्कम कुठून परत करायची? आई, आपण जन्मभर जरी राबलो ना तरी त्यांची रक्कम आम्ही फेडू शकणार नाही. फेडू शकणार नाही? अरे का फेडू शकणार नाही? रात्रीचा दिवस करेल तुझी ही गोष्ट, पण बाबांना वाचवल्याशिवाय राहणार नाही. हा परिवार शब्दशः आसारांची व रुक्मिणीची. बेटा, तुझी बहादुरी बघून थक्क झालोय मी आज. आणि मी विचारतो, तुम्हाला माझ्यासाठी एवढी धडपड करायची काय गरज आहे? अरे 4-8 दिवसात चांगला चालायला फिरायला लागेल मी. आणि ह्या माझ्या चकुलीचे हात पिवळे केल्याशिवाय कुणाची हिंमत आहे रे मला तुमच्यापासून हिरावून नेण्याची? खरंच खूप खूप भाग्यवान होता. बरं बेटा दिगंबर, मला खरं खरं सांग, माझ्याबद्दल डॉक्टरने काय सांगितलं? काही नाही बाबा, काही नाही. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करता. नाही बाबा, तुम्हाला किरकोळ आजार आहे असंच म्हटलं डॉक्टरांनी. बरं ठीक आहे, आणती फाईल माझ्या. मला फक्त किरकोळ आजार आहे. दिगंबर, मी काय म्हणतो ती फाईल घे माझ्याकडे. बाबा त्या फाईलमध्ये काहीच नाही. आण. बाबा खरं काहीच नाही त्या फाईलमध्ये. मी बघितलं ना. वाराबाई वारले किती काय? वाराबाई मी एकदा आवाज देऊनच बघतो. वाराबाई, वाराबाई आले आले. मी जरा कपडे काढते म्हटलं. काय म्हणली? माझे कान तर नाही वाजले. एकदा परत विचारतो. काय म्हणलं? अहो, बाहेर या की काय तुम्ही, हा? नाही तसं. तुम्हाला आवाज येत नाही वाटतं. अहो, कपडे काढते म्हणाले. बाई काढा काढा बाई काढा. कोणी ते बाई इथे. काढा मग, काढा बाई कपडे. अगं बाई, इथं तर कोणीच नाही. बघा आता आवाज कोण येते का मला? मला काय करायचं म्हणा त्याच्याशी?
आता मोठ्या मालक इकडे येणार हा? मोठे मालक इकडे येणार तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारची कमी जाऊ देऊ नका हा? खरंच आजच मोठे बाळ इकडेच येणार आहे? आता ती एका मायची शपथ फक्त मायची शपथ ती इकडे आता मला मी तुला कधी मला एकट्यात बोलवलंय का बरं आणि हे बघ मला की खाल्यानंतर मला आवाज द्यायला विसरायचं नाही हा. हा नक्की देतो ना आवाज देतो आयच्या सरळ अरे हो काय कपडे उपडे काढून म्हणजे काय सांगू शकते तुला नाही बरा करून मला फरक दिसतं ते. साली आजपर्यंत या तेजाची मान कुणासमोर खाली झालेली नाही पण आज हो मोठे मला अहो शांत व्हा अरे काय शांत व्हा म्हणतो जग्या अरे दाराला शब्द दिला होता अरे कुठल्या तोंडानं तिची समजूत काढू हेच कळत नाही मला जेव्हा बघाव तेव्हा तो साला काळ तोंड्या प्रभा नेहमी माझ्या मार्गाच्या आडे साला त्यालाही बघावं लागेल अरे हा तेजा हो मोठे मला अहो शांत व्हा अहो मला एक सांगा लहान मालकाने स्वतःहून तर अपघात करून घेतला नाही ना? जग्या गप्प राहशील की मला नेहमी त्याच्या नावाच्या पोथ्या माझ्या समोर खरडत असतो तुला त्याला आवाज दे हो म्हणतो. हो वाराबाई वाराबाई हो वाराबाई ए, हा ताराबाई हो ताराबाई हो कोणीतरी आलाय ए, कोणतरी म्हणजे कोण तुझा बाप आला म्हणून सांग हो वाराबाई हो तुमचे बाप आले नाही आमचे मालक आले तेजू मालक लवकर या मालकाजवळ वेळ नाहीये आणि माझ्याजवळ तर मुळीच नाहीये समुद्रात शिकार करावं मला. अहो आणि मी म्हणते नेहमी उगवत्या सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमचा हसणारा चेहरा आज अमावशीच्या कांदी किरणाप्रमाणे निस्तेज का म्हणलं? अगं नेहमी तुडून भरून असलेला सरोवर जर अचानक रिकामा झाला तर त्या सरोवराची काय अवस्था होत असते हे तुला चांगल्याने ठाऊक आहे. अरे बघा आज पुन्हा सर्व काय ऐकलंय मी आणि मी म्हणते अहो सरोवर कोरडं झालं म्हणून ते पुन्हा भरणार नाही का? अहो सरोवर नद्या नाले यांची तर ही रीतच आहे ना. खरंच तारा मला माफ कर गं. अगं मी दिलेला शब्द पाळू शकलो नाही. अहो आता मी म्हणते मी काय एवढी मूर्ख नाही म्हटलं कोरड्या सरोवरातील पाणी प्यायला. अहो हे बघा आता नाही तर पुढच्या खेपेला काय. खूप समजदार आहे गं तारा तुझ्या या अमृतवाणीमुळं आम्ही अगदी भाळून गेलो बघ. हो ना बघितलं बघ. हा बसा माल काय बसा हे घ्या हे होतं ना झाकण. वाईट सवय आहे ना मला माहिती आहे मला शाळेची वाईट सवय आहे. बोलते हा मी घ्या आणि मला हलकं करा बरं तुमचं. अगं नुसतं या दारूनं जर मन हलकं झालं असतं ना तर तुझ्या या सुशोभित कोठीवर कशाला आलं असतं. अहो आता एवढं न कळलं एवढी अडाणी आहे म्हणजे मी. अहो मग बाई अहो छेडा सूर्यांच्या तारा घाला मालकासनी वारा आमच्या मालकासनी नाता जोडा आणि द्या ढोलकीचा तोडा.
तुझी वेळ झाली. आता इथून आता आमची वेळ चालू होते. आपली वेळ सुरू. आता आपल्याला दशा जाम झाली आहे. आपल्याला ना मला तू जरा आमच्या राज्यात शांती आहे की नाही ते सगळं पाहू दे. हो ना, कुठे खड्डे आहेत, कुठे काय पण बनीच बघू नये. जास्त नको बोलू. जास्त बोलायचं नाही. नाही बोलू ठीक आहे आता. कशी बोलते मला बोलू कुठे जाऊ मला चला चला. टाकून बसले पण मावली पाठीला मुली चावली कालीन मोठांगणवारी चरण नेक्टर गिराय घेऊन ते प्रेमी लिंगरानंतर तुझ्या हाताने बनवते हाताने हातातली उत्पत्ती काय चमत्कार चमत्कार झाला माझ्या हॉटेलात. रामकृष्ण हरी बायकोपेक्षा मेवणी बरी. आता बायकोला आणि मेवणीला दोघीला एक एक साडी. चला कामाला लागा. मगाशी चावणी ती मुंगी नव्हती तो मच्छर होता. तुला ना उधारीवाल्यांच्या चहामध्ये टाकी एवढा चहामध्ये जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हाँ कर या ना कर तू हाँ कर या ना कर. बापू बाळा डोळापासून काळा माझ्या डोळ्यात छुटका द्यायला बघतोच. काय रे बाला सकाळी सकाळी माझ्या चहाच्या तकलीवर काय गुरुजींचं चहाचं पालचल बेचल न्यायला आलास की काय? पार्सल वगैरे नेण्यासाठी आलो नाही. मग ही शाळा नाही बाबा माझी चहाची तपली आहे. ही शाळा नाही हेही मला माहित आहे आणि तुमची चहाची टपरी सुद्धा हेही मला माहित आहे. मग शाळेचा लस्ता बिस्ता विसरलास की काय? आधी विसरलो होतो रस्ता पण आता योग्य ठिकाणी योग्य रस्त्याने आलो असं मला वाटतं. योग्य ठिकाणी आणि योग्य रस्त्यावर आणि तेही माझ्या छोट्याशा टपरीवर. बरोबर कशाला आलास ते सांग बघा. आणि जे काही बोलायचे ते थोडक्यात बोल नाहीतर तू बोलायला सुरुवात करायची आणि गिऱ्हाईकाची रांग लागायची. थोडक्यात कसं बोलायचं म्हणता मला? आजपर्यंत थोडक्यात बोलण्यामुळे माझ्या कुठेही थारा लागला नाही. लागला नाही. बरं आता सांगूनच टाक बघू कशाला आलास ते. कामाच्या शोधात आलो. काम मिळेल मला? काय? अरे बेटा ह्या वयात तुझ्या पाठीवर हे पुस्तकांचं ओझं शोभून दिसतं. शिक खूप खूप मोठा हो. आपल्या आईबाबांचं स्वप्न साकार कर. जा नाही मिळणार तुला काम. असंही आम्ही बाल कामगार ठेवत नाहीत. अरे हे
तुझं खेळण्याच्या वय शिकण्याच्या वय तू जा बघू. मालक तुम्ही आता म्हणाले शिकण्याचे दिवस आहेत तुमचे, मग शिक्षणासाठी पुस्तक फी पुस्तकासाठी पैसे नको का जवळ? आम्ही खूप गरीब आहोत. हो रे बेटा हो. या कलियुगात पैशाशिवाय कुणाचंही पान हलत नाही. आजच्या परिस्थितीत पैसाच देव रे बेटा, पैसाच देव आहे. बरं मला सांगा तुम्ही किती शिकल्या? कोण मी? माझे शिक्षण मी पोस्ट ग्रॅज्युएट झालेलो असून MA-LLB अर्थात वकिलीची सुद्धा परीक्षा दिली आहे. मग एवढं शिकून तुम्हाला चांगली नोकरी लागायला पाहिजे होती, नाटक कोर्टात वकील तरी करायला पाहिजे होती. खरं आहे बेटा तुझं. अरे पण या भ्रष्टाचारी दुनियामध्ये माझ्यासारख्या फकण्या माणसाकडे डोनेशन द्यायला कुठेच लाखो रुपये. आणि वकिलीच्या म्हणालाच म्हणून तुला सांगतो, अरे त्या कोर्टाच्या अंधारा असलेल्या न्यायाधीशाच्या समोर त्या पवित्र गीतेवर हात ठेवून खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्याची माझी हिंमत झाली नाही रे बाबा. अरे इथे त्या पतिव्रतेच्या गळ्यात खोंडा आणि वैश्याच्या गळ्यात मुंढ्यावर घातला जातोय. आणि हे सर्व माझ्या आटोक्याबाहेरचं होतं. आणि म्हणूनच मी माझा उदरनिर्वाह करण्यासाठी ही छोटीशी चहाची टपरी टाकली. म्हणजे घरी तुम्ही एकटेच आहात? नाही, या राघवाला एकुलती एक आणि सुंदर अशी बायको आहे. फक्त एक? हा? अरे सर्वांना एकच असते ना. मला त्याचा अनुभव नाही ना म्हणून विचारते. बरं ती काय करते? काय करणार, शिवते आपली कपडे. म्हणजे तुम्ही दोघे शिकून धर तुम्हाला चपरासाठी नोकरी लागली नाही, मग मी शिकून कोणते कंदील दिवे लावणार ते लालू प्रसाद यादवचे? नुसतं शिकून तुम्हासारखे जीवन आपले कशाला बर्बाद करू? पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा तुमच्या चहाच्या टपरीवर प्रॅक्टिकल शिक्षण काय वाईट आहे? अरे बापरे, एवढ्या लहान वयात एवढ्या मोठ्या शहाणपणाच्या गोष्टी. खूप शहाण्यासारखा बोलतोय रे. कुठून शिकलास हे शहाणपण? माझ्या परिस्थितीने मला शहाणे केलं, याशिवाय पर्याय नाही मला. परिस्थितीने शहाणे केले? ए सांग बघू काय दिले ते. माझे आई बाबा भाऊ बहीण सर्वजण मजुरी करूनच घर चालवतात. तशी आम्ही खूप समजदारी होतो, पण अचानक माझ्या बाबांना फार मोठी बिमारी झाली. त्या बिमारीला दुरुस्त करण्यासाठी डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं, पण आमच्याकडे पुरेसा पैसा नाही. त्यामुळे कुणालाही माहित न करता दारोदारी फिरत आहोत. मालक आता तरी द्याल ना मला? ए बाळा, बाबांचं ऑपरेशन करण्यासाठी तू माझ्या चहाच्या टपरीवर काम करणार? वा बेटा वा, धन्य झालो मी. वा रे देवा वा. अरे एकीकडे लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात, ती स्वतःही आनंदी राहतात आणि दुसऱ्यालाही आनंद देतात. आणि आणि एकीकडे स्वतःच्या बापाच्या जीवासाठी धडपडणारा हा चिमुरडा जीव. खरंच बेटा, तू माझीच नाही तर आपल्या आईबाबांची देखील मान उंच केली आहे. देईन मी तुला काम. आणि आजपासून हा राघव शेठ तुला मजूर म्हणून नव्हे तर आपला पोरगा म्हणून तुझ्या पाठीशी काही काळजी करू नकोस. बरं मला आधी तुझं नाव सांग बघू. आणि राहतोस कुठे तू? माझे नाव श्याम आसारामजी नवघड आहे. अच्छा अच्छा, म्हणजे त्या वरल्या टोळीवर राहणाऱ्या आसारामचा मुलगा तू? तुम्ही ओळखता माझ्या बाबांना? अरे त्या देव माणसाला कोण ओळखत नाही. मला एक विनंती करतो, काय ते? चुकूनही माझ्या दादांना व बाबांना सांगू नका. अरे ही काय लपवण्याची गोष्ट आहे की काय? ए बाबा, असं असेल तर तू एक काम कर, रोजचा रोज शाळेचा बहाणा करायचा, हे दप्तर असंच पाठीवर अडकवायचं आणि डायरेक्ट इथे यायचं, म्हणजे कोणाला काहीच कळणार नाही. काय? हो हो मालक, तसंच करतो. मुंह में राह, बगल में छुरी. तू भारी सॉरी सॉरी. च्या मारी. ते दप्तर ठेव तिथे, तुला सगळं काम समजावून सांगतो. सकाळपासून गिरायक आलेलं नाही. हे पोरग कामाला ठेवलं, पगार पाणी कसं नाही. या इकडे या. पकड कपडा, त्या कपड्याने तर खुर्च्या आणि टेबल साफ करायचा. अर्थातच आपलं हे हॉटेल नेहमी स्वच्छ ठेवायचं. हो मालक. सांगा कामाला. ए श्याम,
इकडे. तुला ती समोरची किटली दिसते का? होय मला त्या किटलीत 1 लिटर दूध आहे. बाजूच्या पातेल्यात 1 लिटर पाणी घ्यायचं आणि त्या किटलीत मिसळून टाकायचं. फक्त 1 लिटर 2 का बरं नाही? ए बाबा, जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं, नाहीतर गिराईक बोलेल क्यों शेठ जी आपके घर में ज्यादा पानी पी ले क्या. इथे कधी कधी हिंदी पण बोलावं लागतं. हिंदी भाषिक गिराईक पण येतं. होय मला लाग कामाला. सकाळपासून एक गिराईक नाही, काय करायचं कळत नाही. जेव्हा बापरे, सकाळपासून किती गिराईक म्हणजे टपरीवर अगदी श्वास घ्यायला पण वेळ नाहीये. पाहून बस ना. जे नाही ते मारायलाच होतं. मला हे बघा अशी हालत करून ठेवली. कोणी येऊन मला मला थपकाडी करून. एक तर पैसे नाही, काय नाही, भूक लागली. भागवसे आपला विमान जगा याला दाखवा. चला बघू काही जमते का. बैठो. काय करतो एको काय करते कोण. मला मूड आहे का? कायचा कोण. तुमच्या डुंगण कशाला म्हणतात? त्याला आम्ही बूड म्हणतो. बापरे. तुमचं ते बूड ह्या विराजमान इथे करा सिंहासनावर. किती मस्त मराठी बोलते ना. मी ठेवतो. फोटो भूक लागा के कपडा मार. पाणी टंचाई, पाणी टंचाई. भद्रावती बरेच दिवस झालं पाणी आलं नाहीये. थुंकून पाणी पाणी टंचाई काय करणार बाबा. आता बसा, असे तुमचे कपडे खराब असेल. बसा. थुंकून भागवलं नाहीतर जाऊ दे. एवढे चांगले दिवस राहिले ते तुला. कशाला कपडा मारून राहिला. तुमची तब्येत तरी आहे का कपडा खाण्याची. आणि तुम्हाला कपडा मारून मी आपला कपडा कशाला खराब करू. तू माणूस केवढा आणि बोलतो केवढा का. बे पोरगा हो का कोण हो का बे तो. पोरगा झोपे. नाही बसला रे, बसला. गाडवावर बसला. तो पोरगाच आहे. पण तुम्हाला जे काही बोलायचे ते तुम्ही माझ्याशी बोला साहेब. शेठी माझ्याकडे बघितल्यावर मी काय साहेब सारखा दिसतो. मला सांगा, तुमच्या कपाळावर कुठे लिहिलंय काय? काय तुम्ही भिकारी आहात म्हणून. नाही, आणि मला सांगा, कशावर साहेबांना साहेब म्हणायचं. आमच्या दुकानावर येणाऱ्या प्रत्येक गिरायकाला आम्ही भिकारीच म्हणतो. काही बोलता का. साहेबच म्हणतो. ठेव ठेव काय ठेवू दे. काय हो, सारखं वळून वळून ह्या बोर्डाकडे काय बघताय? हा विसर शेठजी हा बोर्ड तुमच्या दुकानाचा का. भोकणार का बे? भोकणार का तू? नाही ना. बघ, मला सांग, तुझ्या बायकोला जर का मुलगा झाला तर तू तुझ्या मुलाला तुझ्या मित्राचं नाव लावणार आहेस का? काय बोलता का. अरे मग मी माझ्या दुकानाचा बोर्ड लावणार की बाजूवाल्याच्या दुकानाचा बोर्ड लावणार? नाही चांगलं बोर्ड लिहिलं बा. चांगलं लिहिलं. उधारी मागून खजवू नका. उधारी मागून लाजवू नका. तेच म्हटलं, पेंटरनी चुकून लाजवाचं खाजवा केलं की काय? मी काय म्हणते शेठी आजचे दिवस म्हटलं मी तुम्हाला लाजवू का म्हटलं. असं काही नाही. ना नको देऊ, नको देऊ. मला लाजवायला मी काय तुला 36 नखरेवाली ठुमका देणारी बाई वाटली की काय? असं व्हायला सांगितलं नाही मी. अरे समजून नका. अरे काय समजायचं डोंबलं? अरे नाही, मी असं म्हणलं उधारी मागून लाजू का म्हणलं. उधारी. अच्छा उधारी उधारी. हा बरोबर आहे. घर का नाव आहे. पाठवलं
काय साहेब आज माझ्याच खिळत की नाही पैसेच नाही एनर्जी संपली आहे माझी पूर्ण एनर्जी एनर्जी संपलेलेच माणसं इथे येतात आधी आरामात बसा बसतो एका मिनिटात तुमच्या शरीरात गरम गरम एनर्जी भरतो विलायती दालके काय बोला पण अरे आमची मालकी नाही की नाही किरण असतं चहा तिथून आणतो ना चहा म्हणून जय गजानन म्हणा जय गजानन मच्छर मार के हे ना शेवटी वा चहा मस्त होता बर शेवटी येतो मी ते माझं नाव जागो आहे बरं ते मांडून ठेवा मला माहिती आहे का विसरून जाण्याची मोठी भारी सवय विसरल्यावर 2 महिन्याने कोणाकडे ते निरोप पाठवायचा ना असं काही झालं तर मी निरोप स्वतः दिला नाही नाही असं देईन मी पैसा येत असेल मी काय म्हणतोय आता माझ्याकडे चापेला मलाच बोला बोला ना शेठी माझे बिलाचे पैसे लवकर आणून द्या बोर्डवर तुमचं नाव यायला वेळ लागणार नाही मग म्हणायचं नाही शेठजी लवकर प्रमोशन केलं म्हणून शेठी मी काय म्हणतो किती छान बोर्ड आहे ना तुमचा उधारी मागून खाजू नका किती छान आहे की नाही लाजू नका म्हणून मी खाजवे नाही तर लाजवे माझं दुकान आहे बापरे. खाजव का अरे वा. धन्यवाद ते मी काय म्हणते शेठजी हा बोर्ड तसाच राहू द्या याला बदल तुला बापा माझ्याकडे चहा पितो आणि माझ्याच उधार वापरतो चहा तू माझे पैसे मला देऊ नकोस सुलभाबाईच्या नवऱ्याला चालेल चहा पैसे बिलाचे पैसे वसूल करायला बघ उधारीच्या बोर्डवर नाव येणार तुझं तू फक्त पैसे देऊ नकोस छोटे मला काय कसे पाय आवडला काही पाणी पिणी हवंय का काय मी म्हणते अशा अवस्थेत कशा पाय शेताकडे आला मला काय झालं बघ चांगला तंदुरुस्त आहे आता डॉक्टर पण येत आहे म्हटलं घरी नुसतं बोर होण्यापेक्षा यावं शेता करून फेरफटका मागे असं 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 म्हणजे पाय मोकळे करायला आले म्हणायचं तुम्ही नाही का त्या हिरव्यागार निसर्गात रमावं म्हटलं थोडं बरोबर आहे हो निसर्ग वेड्या लोकांना निसर्गाशिवाय राहणं शक्य आहे का खरंच आहे अगं इकडे कुहू नाद करणाऱ्या स्वरामुळे अगदी न्हावून निघालेला हा आसमंत त्या खळखणाऱ्या पाटाच्या पाण्याचे भोपडे स्वर पानांचा गुंजणारा ध्वनी हळूच थंडगार वाऱ्याची हलकीची धुळूक आणि ह्याच त्या झाडाच्या सावलीत दडून बसलेल्या त्या जुन्या आठवणी आपल्या मोहात पडण्याने म्हणजे नवलच हो निसर्गाचे गाढे अभ्यास डोक्याला लागलेल्या जखमेकडे दुर्लक्ष करून कुठेच्या निसर्गाची स्तुती करू नका होतो अगं सध्या मी ठीकच आहे त्या दिवशी जर तुम्ही धावणारे नसते तर काय झालं असतं ते त्या परमेश्वरालाच ठाऊक खरंच मी तुमचा फार आभारी आहे वाया छोटे मला म्हणजे आभार मानून आपल्या डोक्यावरचा भार कमी झाल्याचा आनंदच वाटत असेल तुम्हाला नाही काय आनंद नाही पण इथल्या ह्या चालत्या बोलतात निसर्गाची चिंता वाटते की काय असं होऊन गेलंय हो इथल्या झाडा फुलांची राखण करायला आजही सक्षम म्हटली निशा त्यामुळे इथल्या कुठल्याच वस्तूची अजिबात चिंता करायची नाही अगं घरात आलेली फळे फुले धान्य ह्या संपूर्ण पिकांची काळजी प्रत्येक मालकाला घ्यावीच लागते म्हणजे आमच्यावर विश्वास नाही असं म्हणायचं धान्यांनी धान्यांची फुलांनी फुलांची फळांनी फळांचीच काळजी घ्यावी असं आजपर्यंत मी कुठं ऐकलं नव्हतं किंवा कुठल्याही कादंबरीत वाचले देखील नव्हतं काय मग एवढी शब्दांचे अलंकार कशाला मी म्हणते चोरांनी कितीही पीक खाल्लं ना तरी उरून पुरून वाचलं एवढं पीक आहे म्हटलं शेतात रिकाम तर हा विषय बाजूला जाऊ दे पण मला अगोदर हे सांग की मी इथं तुझ्याकडे कशा करतो आलोच थोडं बघू वाचलं हा बरोबर पिकांवरचे पक्षी उडवायला ना काहीतरी काय अगं पिकांवरचे पक्षी उडवायला नाही तर ही तुझी ओढणी प्रश्न दिलेली वस्तू परत घेतलं जात नाही आणि मी म्हणते ओढणी परत करायची होती तर जखम बरी झाल्यावर केली असते तर अधिक बरं वाटतं ह्या गणेशा ह्या शरीराला झालेल्या जखमापेक्षा मनाला
हृदयाला झालेल्या जखमा अधिक खोल असतात, त्यांचा अंत सुद्धा लागत नाही. म्हणजे आपल्या बोलण्याचा अर्थ आज या मनमोहक वातावरणात माझ्या मनातील भावना वेदना तुझ्यासमोर मोकळ्या करत होते. भावना वेदना बरी करणारी मी काही डॉक्टर नाहीये. मला झालेल्या खोलवर जखमाची एक डॉक्टर आहे. असे वेड्यासारखे बडबडू नका तुम्ही. वेळच लागले आणि ते तुझं त्या दिवशी तू माझ्या डोक्याला बांधलेली तुझी ओढणी, माझ्या उंजडीत पाणी ओतणारी हीच ती निशा, आणि त्या झाडाच्या सावलीत मला सावलत देणारी आणि तिच्या गोड गोड वाढीनं घायाळ झालेला वेडा झालेला हाच तो प्रभाकर. कसं समजून सांगू तुम्हाला, मला तर तेच कळत नाही हो. ह्या प्रभाकरला लागलेले वेळ ह्या निशापासून कधी दूर नाही. कारण निशा तुझ्या प्रेमात पडलोय ग, ते स्वीकार म्हणा. अहो, हो, प्रभाकर म्हणजे सूर्य आणि आणि निशा म्हणजे रात्र. याचाच अर्थ दिवस आणि रात्र. आणि मला सांगा प्रभाकर, दिवस आणि रात्र त्यांचं मिलन बघितलंय का तुम्ही? अगं मिलन जरी झालं नसलं पण सूर्य आणि चंद्र एका चाकू रेषेत आलेले नाहीत काय? येतात, एका चाकोरी रेषेत येतात, पण एका रेषेत आल्यानंतर त्यांना ग्रहण लागतं. ग्रहणाला घाबरणारा हा प्रभाकर नाही म्हटलं. नाही प्रभाकर, ते शक्य नाही. हो, तुम्ही कुठे आणि मी कुठे? आम्ही मोल सूर्य दुर्दैवी आहोत आणि तुम्ही म्हणजे बस त्याला आता गरीबांच्या मुलाने पाटील पांडेच्या मुलाबरोबर प्रेम करूच नाही. आम्ही श्रीमंती जन्म माझा दोष आहे. हो, तुम्ही श्रीमंती जन्मले हा तुमचा दोष नाही. तर आम्ही गरिबी जन्माला हा आमचा दोष. आम्ही लहान आणि प्रत्यक्षात सोडा, पण स्वप्नात सुद्धा तुमचा विचार करणे म्हणजे पापच ठरले. आणि त्याच पाप पुण्याला नेहमी ठेवणार आहे. हे बघा, तुम्ही भावनांच्या आहारी जाऊ नका. माझी धावपटाची विनंती आहे हो तुम्हाला. तुम्ही आपल्या लायकीची वाड्याला शोभेल अशी देखणी आणि सुंदर मुलगी बघा तुम्ही करता. कोणत्या वाड्याची आणि कोणत्या देखण्या मुलीची गोष्ट करते निशात? त्या बाबाच्या भरशावर क्षणाक्षणाला वेशभूषा बदलवणार, स्वतःच्या शरीराचे अंग प्रदर्शन मांडणाऱ्या त्या फुवाऱ्या रेडीमेड मातांची मला नाही करायचं त्यांच्याशी लग्न. हो, सगळ्याच मुली तशा नसतात. हे बघ निशा, सुंदर महागडे कपडे आणि अलंकार घातल्याने माणूस सुंदर दिसत नसतो. तर सुंदर दिसण्यासाठी खऱ्या अर्थाने परिश्रम हाच त्याचा दागिना असतो, आणि तो दागिना या निशेत पाहिला. हे बघा छोटे मला, तुम्ही मला उगीच लाजू नका. माझा नाक सोडा बरं. खरंच हो, मी तुमच्या लायकीची नाही. आणि हो, याची तात्यांना आणि माझ्या घरच्यांना भनक जरी लागली ना तरी जिवंत नाही सोडणार त्या मरणाला तर इतकी घाबरतेस? हो, सध्या तरी मी मरणाला खूप घाबरते. कारण माझ्या बाबांचं ऑपरेशन जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत जगणं भाग आहे. खरंच अगं, तुझी बहादुरी माझ्यासाठी आदर्श आहे, आणि त्यामुळे तर हा प्रभाकर तुझ्यासाठी वेडा झालाय. हे निशा, तू प्लीज स्वीकार मला. हे बघ, मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे. खरंच माझ्या पाठीशी उभे राहा. होय, विश्वास ठेव माझ्यावर. अगं, ज्या माणसाला मी लहानाचा मोठा झालो त्यांच्यासाठी म्हणून नव्हे, तर ह्या माझ्या निशाच्या वडिलांसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. असं असेल मग तुमच्या सोबतीनं मरायला सुद्धा घाबरणार नाही. खरंच बोलते निशा, थँक्स निशा, थँक्स. अगं, मला तर असं वाटतंय की आपली जोडी फक्त ह्या जन्माची नाही तर जन्मोजन्मांतरीची आहे. प्रीत तुझी माझी सखये तशी ग पुराणी, ऐकली का? प्रीत तुझी माझी सखये तशी ग पुराणी, प्रीत तुझी माझी सखये तशी ग पुराणी, हृदयातून लपून बसली आपली प्रीत गाणी, आपली प्रीत गाणी. प्रीत तुझी माझी सखये तशी ग पुराणी, प्रीत तुझी माझी सखये तशी ग पुराणी, हृदयातून लपून बसली आपली प्रीत गाणी,
मोहवी मनाला अग मोहवी मनाला प्रेमाची ती मधुरवाणी खावली दयाला खावली दयाला मिट्टी मध्ये येऊन सखये मिट्टी मध्ये येऊन सखये करूया ग मनमानी मिट्टी मध्ये येऊन सखये करूया ग मनमानी हृदयातून लपून बसली आपली प्रीत गाणी ती आपली प्रीत गाणी प्रीत तुझी माझी सखये तशी ग पुराणी प्रीत तुझी माझी सखये तशी ग पुराणी हृदयातून लपून बसली आपली प्रीत गाणी ती आपली प्रीत गाणी बाबा खरा बाबा खरा बाबा खरा बाबा खरा बसली आपली प्रीत गाणी ती आपली प्रीत गाणी प्रीत तुझी माझी सखये तशी ग पुराणी प्रीत तुझी माझी सखये तशी ग पुराणी हृदयातून लपून बसली आपली प्रीत गाणी ती आपली प्रीत गाणी बाबा खरा बाबा खरा बाबा खरा बाबा खरा ला 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 रोमांस 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 ही रांजाला सुद्धा लाजेल असं रोमांस तू आणि सहसा अचानक अचानक नाही जाणून बुजून घरी तुझं ते चार भिंती आड ओढणीवरून हात फिरवणं काय तिचं चुंबन घेणं काय सारं काही बघितलं मी म्हणून म्हटलं जरा जाळ टाकून बघावं नाही म्हणजे मासा गावतो की नाही हे बघ दादा तू सारं काय बघितच आहे त्यामुळे मी तुझ्यापासून काही लपवणार नाही तर आम्ही दोघं लग्न सुद्धा करणार आहोत हो कारण मोठ्यांचं कामच असते असं लहानांवरती प्रेम करणं मोठे मालक, जरा लांबून बोला म्हटलं. अरे वा या गाईला सुद्धा बोलता येते म्हणायचं आमच्यात राहू राहू मुक्या जनावराला सुद्धा वाचा फुटे खूप मत चढला म्हणायचा बेप्रकार जास्त बोलला ना तर जीभ कापून हातात दे मला सांगतो शब्द सांभाळून प्रयोग कर म्हणून लाज नाही वाटत तुला मोठ्या भावासमोर असं बोलताना आपल्या सारख्या श्रीमंतांचं फक्त एकच काम असते ते म्हणजे पोट भरतं तितकं भरायचं आणि उरलं सुरलं फेकून द्यायचं हो, मोठे मालक, आम्हा गरिबांना काय लोणच्याची फोड समजणार का जेवणातली? चाटलं आणि फेकून दिलं,
श्रीमंताच्या पायाखालील किडे माकोड्या तुमची बाकी नाही, आमची बरोबरी करण्याची. अरे गरिबी जन्म घेणे हे काय यांचा दोष आहे? तुझ्यासारख्या प्रेमिळ्यानं श्रीमंती जन्म घेणे हा दोष आहे. अरे आपल्या घराण्याची इज्जत काय या मोलकरणीच्या पायाखाली सोडवणार आहे? घराची इज्जत, वाड्याची इज्जत. अरे तू किती सांभाळलास आपल्या घराची आणि वाड्याची? त्या ताराच्या कोटीवर जाऊन दारू ढोसून त्या ठिकाणी तू नंगा नाच करतोस. त्यावेळी तुला आठवणी वाड्याची अन्यथा मला सुद्धा विसरून जावं लागेल की तू माझा मोठा भाऊ असते. म्हणजे इथपर्यंत मजल गेली म्हणायची. ठीक आहे, आता कुणाची ताकद कुणाच्या कामात पडते तेच बघून घेतो. जरा थांबा. आमच्यात तेवढी ताकद नाहीये आणि माझ्यासाठी तुम्ही दोघं असे हातघाईवर येऊ नका. एवढंच असेल तर यांच्यापासून कायमचे दूर होते. हे दिशा, अगं तू कोणासमोर हार पत्करतेस? अगं हा प्रभाकर नेहमी जिंकत आलाय म्हटलं. वा, तुम्ही शोभता नाटकातले हिरोईन. तुम्हा दोघांना सांगून ठेवतो, जशी तुला जिंकायची सवय आहे ना, तसाच मला दुसऱ्याला हारवायचा गुड बाय. मोठे मालक तर खूपच खतरनाक आहे. यांच्यापासून सांभाळून राहायला हवं आपल्याला. अगं एवढे कुठे घाबरले? अगं असल्या पोकळ वादळाचा मुकाबला करायला अजूनही समर्थ म्हटलं तुझा प्रभाव. हे बघ, घाबरायचं नाही, तू काही करणार नाही. अरे हो, मला तुझ्या मला निघाला. येऊ? बाय बाय. बाय. अंजिरा, अगं हे अंजिरा, आज सायंकाळी गावात सभा ठेवली आहे, त्यामुळे मला उशीर होऊ शकतो. अजिबात माझी वाट बघायची. नेहमी बघावं तेव्हा तुमची सभाच असते. काय हो, या सभावरती कुठले धंदे नाही वाटतं तुम्हाला? जरा लक्ष ठेवा, आम्ही आपल्याला या वयात आहे. हो, माहित आहे. काय माहित आहे? अहो, आपल्या घरातील लोकांची थोडी तरी काळजी आहे का? आता मला एक सांग, एवढ्या मोठ्या वाड्याची एवढी मोठी पाठीण बाई असताना आता मला कशाची काळजी? आणि शेवटी तुझी काळजी घ्यायला, या घराची काळजी घ्यायला, शेताची काळजी घ्यायला अक्षरांचा अख्खा घर आहे वाटतं तुझ्या मदतीला. अहो, ते सगळं बरोबर आहे, पण मी काय म्हणते, अहो यावर्षी आपल्या तेजूची उरकून अगं पण स्वस्ती श्री गणनायकं गजमुखो प्रिया सदा मंगलम. वा बाई वा, आता कुठेतरी तुम्ही कामाचं बोललं. वा जागो, लग्न म्हणजे काय पाऊला पाऊलीचा खेळ वाटतो की काय रे तुला? मग मला म्हणायचं नाही, अहो याने असं केलं त्याला तसं केलं म्हणून. अगं या अंजिरा आणि बळीरामची मुलं आहेत ती. आपली प्रतिष्ठा त्यांच्यामुळं खालावेल असं का वाटत तुला? आणि शेवटी माझ्या पोरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. वा तात्या वा, खऱ्या अर्थानं आजपासून तात्यांना पाळण्यात बसून रोज झोके द्यावं असं वाटतं का नाही? अरे पण एवढं खुशमाला तुला झालं तरी काय? अरे विश्वास, इतक्या दिवसानं तात्यानं जो आमच्यावर विश्वास टाकलाय त्यामुळं आम्ही अगदी हरवून गेलोय बघ. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? हा, ऐका तात्या, जरा कान देऊन ऐका. तो साला सारा, त्याची कार्टी ईशा आणि आपला प्रभाकर हे रोज शेतात जाऊन कोठ्यात नको नको अशी चाळे करतात. हो तात्या, हे सगळं मी आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. अरे प्रभाकर, अरे आमच्या स्वप्नाचा प्रतिष्ठेचा 5 टक्का चूर केलेस. माझ्या अंडावर जगणाऱ्या
काय झालं? नाही काही तुमच्या पाठीमागे चोर डाकू कोल्हा कुत्रा वाघ वगैरे तर नाही ना लागलो. मला माझ्या कुंभाला वाचवा, मला मदत करा. मला भीक मागायची वेळ तर आज आमच्यावर येऊन बसली आहे. मला कशाला आम्हा गरिबाची चिंता करता? आजपर्यंत या वाड्याची इमाने इतबारी सेवा केली आम्ही. होय केली आहे ना, सेवा केली आहे, पण माझी सेवा आज आमच्या डोक्यावर येऊन बसल्या त्याचं काय? असा कोणता गुन्हा घडला मला आमच्या हातून? अलीकडे प्रकरण जर आमच्या हातून गुन्हा घडला असेल तर आपल्या पदरात झाकून आणा मला. पण आज माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा. अगदी शेवटचा घटका मोजत आहे. तुम्हा भिकाऱ्याला तर ही सजा हवी असते, ही सजा. माणसाला कमीत कमी आपली लायकी ओळखून वागायला हवा, आपली पायरी ओळखून वागायला हवं असते. काय बोलतो तुम्ही काय? असा कोणता अपराध घडलाय आमच्या हातून? तुझी ती काठी माझ्या प्रभागाचं स्वप्न रागवते काय? माझ्या प्रभागाचं उद्ध्वस्त करू का ते? तिच्या त्या भोळा स्वप्नाचा हा परिणाम नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मला. माझ्या पोरीवरती माझा पूर्ण विश्वास आहे. असं कृत्य तिच्या हात घडणं शक्य नाही. वा रुक्माबाई वा, किती गर्वानं सांगतो आपल्या मुलीबद्दल. रुक्माबाई, एकदा का पाखरांना पंख फुटली ना तर ती कुठल्याही रानात जाऊन आपली भूक भागवतात. कुठल्याही रानात जाऊन आपली भूक भागवू देणारी ही रुक्मिणी मला. आणि जर का हे जर सत्य असेल ना तर आजच्या आज तिचे पंख छाटले जातील. आज मला खाली हाताने वापस पाठवू नका. तुमच्या सरांना वाचवा. मला तुम्ही पाया पडते. आणि तुला एक सांगून ठेवतोय, माझ्या प्रभागाचं चुकून जरी तू नाव घेतलं असतं तर हा परिणामी पाटील काय करायला सांगता येणार नाही. मला मंजूर आहे. यानंतर आपली माणसाला आपल्या हातून कधी जगमगतात नाही. मनाच्या गतीला या पृथ्वीवरती उपकार करा मला. एक एक पैसा परत करू आम्ही तुमचा. चल उठ, 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 जाती हो, जाती हो माझ्याकडे. तुम्ही आणि ह्या आलास प्रभाकर, नाही तुझीच कमी होती या ठिकाणी. त्या हो ज्या लोकांमुळे आज आपण निर्मित आहोत त्या लोकांना ही सजा. हो ह्या क्षणी ह्या रुक्माबाईला आपण खाण्यासाठी पाठवू नको. पण कितीतरी वर्षापासून या वाड्यासोबत असणारे नाते आपण कोणत्या गोष्टी तुलवतात का? अरे वा, काय नाट्य भूमिका वठवतो. ते म्हणजे तरुण सवरून नामा निघा. अच्छा, म्हणजे याचा अर्थ तू तात्या समोर आणि आईसमोर सारा काय उपलास म्हणत आता. तर तात्या, आई, तुम्हाला याने जे काही सांगितलं ना ते सगळं सत्य आहे. मला पुन्हा माफ. पण मी म्हणतो ह्या गरीब लोकांना मन भावना नाही, प्रेम करण्याचा अधिकार फक्त आमच्यासारख्या धनाढ्य लोकांनाच आहे. अरे प्रेम करणं काही वाईट नाही, पण कमीत कमी आपल्या बरोबरीचा आणि लायकीचा जोडी बांधून घ्यावा. कुणाच्या लायकीची गोष्ट करतेस? कुणाच्या लायकीची गोष्ट करतेस? ह्या गरीब शेतमजुरांची की ज्यांच्या श्रमामुळे, ज्यांच्या मजुरीमुळे आमच्या वाड्याची भिंती आजही चमचम करून दिमागात उभे आहेत. तुमचा आमचा पाठीचा थाट यांच्या श्रमामुळे टिकून आहे. आमचे हे संपूर्ण वस्त्र यांच्या श्रमामुळे, ज्यांच्या मजुरीमुळे आज या समाजात मोठ्या दिमागाने मिळवतात. हे का विसरतात तात्या? या तात्यासमोर या दरवाजाचा कोर्टाचा पान सुद्धा आला नाही. तुझी तफात नाही उड्या मारायला लागल्या. अरे का उड्या मारणार आहे तात्या? शेवटी रुक्माबाईचा जावाई होणार आहे आपला. आम्ही गरीब झालो म्हणून काय झालं? आमची जगाची वेशीवाटी लागली नाही की तुम्ही काही बोलावं. हो, कारण सत्य हे कुणालाही कटूच वाटतं. हे बघा तात्या, माझी चूक मी कबूल करतो, पण माझ्यामुळे तुम्ही यांना सजा का म्हणून देता? ही इथे आतापर्यंत जिवंत आहे, खूप झालं. अरे या वाड्यात तुम्ही आहे म्हणून वाचली हे आज. नाही तर या रुक्मीच्या कोल्ह्या कुत्र्यांना तुकडे तुकडे करून खाऊ घातले असते हिचे बाप. याचा अर्थ तात्या आपण यांना कुठलीही मदत करणार नाही तर? नाही. अरे या भिकाऱ्याने
वाड्याकडे वर तोंड करून सुद्धा बघायचं नाही. त्याची किळस येऊ लागली मला. वा तात्या वा. अहो खूप किंमत केली तुम्ही आज यांची. हो ह्या ठिकाणी आसारामच्या घामाचा एक एक थेंब ह्या रुक्माबाईच्या रूपाने आपल्या वेदना मांडत आहे. परंतु त्याची दया नाही यायची आपल्याला. ठीक आहे, नका करू मदत. तुमच्यामुळे आज आमची एवढी दिवसाची इमानदारी फार थोडीच मिळाली. अहो कशाला आम्हा गरीबाच्या नादी लागता तुम्ही. अहो तुम्ही कुठे आणि आम्ही कुठे. कमीत कमी आपल्या गरीब श्रीमंतीचा विचार तरी करायला हवा होता. आता कुणाजवळ जाऊन मी भीक मागू. अहो कुणाजवळ मी मदत पसरू. कोण करीन मला मदत सांगा, कोण करीन. ठीक आहे, माझ्यामुळे जर तुम्हाला कोणी मदत करायला तयार नसेल तर हा प्रभाकर तुम्हाला अवश्य मदत करेल. वा वा रुक्माबाई, याला म्हणतात खरं प्रेम. रुक्माबाई, ज्या माणसाजवळ स्वतःचा इलाज करायला एक कुठली कवडी नाही, साधं पुस्तक घेण्याची ज्याची लायकी नाही, तो काय करणार आहे तुमची मदत? कुणाची मदत? तुम्ही काय करणार हो माझी मदत? तुम्ही काय मला मदत करणार? जगू आम्ही कसे? अरे कुठून आणणार पैसे आणि कुठून करणार यांची तू मदत? तात्या, यांच्यासाठी हा प्रभाकर आहे ना, भीक सुद्धा मागू शकतो. भीक सुद्धा मागू शकतो. मला भीक मागण्याची वेळ माझ्यावर नाही तर काही दिवसात तुमच्यावर आलिशान राहणार नाही, बघा लक्षात ठेवा. आणि होता त्या ह्या वाड्यातील इस्टेटीचा माझा हक्क मला हवाय तोय आज आणि आत्ता. काय मूर्खासारखं बोलतोस रे? अरे तू काय बोलतोस याचं भान तरी आहे का तुला? आतापर्यंत नव्हतं त्या भानात, पण आता भानात घेऊन बोलतोय. आणि सहजासहजी माझा हक्क जर मला मिळणार नसेल ना तर कोर्टात जाऊन वकिलामार्फत तुमच्याकडून माझा हक्क मी वसूल करून घेणार. नाही म्हणजे सरकारी नियमानुसार माझा हक्क मला मिळेल. आणि हो तात्या, आई, आता आपली भेट सरळ कोर्टात. ज्या ठिकाणी मला जायला पाहिजे त्या ठिकाणी तो एकदा कायमचा भेटू त्याला कोर्टात. तुला काय वाटलं हा बळीराम पाटील आला का तुला? अरे पण याचा तू स्वप्नात देखील विचार करू नकोस. अरे या गावातील जनावर सुद्धा जरूर रानात चरायला जातात, पण याद राखा ती जनावर सुद्धा सांज वेळ झाली ती आपोआप आपल्या मालकाच्या गोट्यात परत येत असतात. अरे याद राख भिकाजी सराफ, याद राख. नाही तुझ्या संपूर्ण परिवाराची मी राख रांगोळी केली ना साऱ्या